राज्यामधील 25 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे। 127 तालुके हे बाधित झालेले आहेत। अतिवृष्टीमुळे 1,38,262 हेक्टरवरील शेतीचं मोठं नुकसान झालंय। अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा कोल्हापूर जिल्ह्याला बसलाय। सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, गडचिरोली, त्याचबरोबर नागपूर, चंद्रपूर आणि बुलढाण्यामध्ये सुद्धा शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। अतिवृष्टीमुळे भात, नाचणी, सोयाबीन, कापूस, तूर, त्याचबरोबर मूग, उडीद आणि केळी तसंच भाजीपाल्याच्या पिकांना याचा फटका बसलेला दिसतोय। राज्य सरकारच्या पीक पाहणी अहवालामधून ही माहिती समोर येते। तर राज्यभरामध्ये असा धोधो पाऊस पडतोय, मात्र मराठवाड्याकडे पावसाची पाठ पाहायला मिळते। जुलै महिना संपला तरी मराठवाडा अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेतच आहे। मराठवाड्याच्या धरणांमध्ये अवघा 20% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। जायकवाडी धरणामध्ये फक्त 7% इतका पाणीसाठा आहे। बीड, नांदेड, लातूर त्याचबरोबर धाराशिवच्या प्रकल्पांमध्ये 0 ते 3% इतकाच पाणीसाठा सध्या शिल्लक दिसतो आहे। त्यामुळे अर्थातच ही सगळी आकडेवारी मराठवाडाकरांची चिंता वाढवणारी आहे। इतर ठिकाणी राज्यभरामध्ये धोधो पाऊस पडतोय, मात्र मराठवाड्याकडे पावसाची पाठ पाहायला मिळते। जालन्यामधली परिस्थिती आपण बघतोय। एकूणच मराठवाड्याचं चित्र आपण बघितलं तर अद्यापही इथल्या धरणांना पावसाची प्रतीक्षा दिसते। मराठवाड्याच्या धरणांमध्ये अवघा 20% इतका पाणीसाठा शिल्लक आहे। तर जायकवाडी धरणामध्ये फक्त 7% पाणीसाठा शिल्लक आहे। राज्यभरामध्ये धोधो पाऊस पडतोय, मुसळधार पाऊस सर्वत्र पडतोय, मात्र मराठवाड्याला अद्यापही उपेक्षाच पाहायला मिळते। अद्यापही मराठवाड्यामध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे आणि त्यामुळे एकूणच धरणांमध्ये जी सध्याची पाणी पातळी दिसते ती बघता चिंतेचं चित्र सध्या मराठवाड्यासाठी दिसतंय। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, एकीकडे राज्यभर मुसळधार पाऊस पडतोय, अतिवृष्टी होतेय बऱ्याच ठिकाणी, त्याच्याही बातम्या आपण बघतोय, पण दुसरीकडे मराठवाड्याचा विचार केला तर अद्यापही मराठवाड्याच्या पदरामध्ये निराशाच दिसते। सचिन, मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्याच्या पदरामध्ये नक्कीच मराठवाड्यामध्ये सध्या निराशाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। जर आपण पाहिलं मराठवाड्यातला नक्कीच अजूनही पाहिजे तसा मोठा पाऊस मराठवाड्यामध्ये झालेला नाहीये। आपण जर मराठवाड्यातल्या प्रमुख धरणांचा विचार केला तर मराठवाड्यातले 2 धरण हे कोरडे टाक पडलेले आहे, तर इतर काही धरणांमध्ये फक्त 10%च्या खालीच पाणी आहे। अशी परिस्थिती सध्या आहे। खरीप गेल्या काही दिवसांपासून जो रिमझिम पाऊस पडतोय त्या पावसामुळे किमान चाऱ्याचा प्रश्न आणि जी पेरणी झालेली आहे त्या पिकांना जीवनदान मिळालेलं आहे। मात्र खरीप हंगाम निघून जाईल, मात्र त्यानंतर येणारा जो रब्बी हंगाम आहे त्याची मोठी चिंता शेतकऱ्यांना आहे। त्याचबरोबर मराठवाड्यातील उद्योग आणि पिण्यासाठी लागणारा पाणी कुठून आणावं अशी देखील परिस्थिती आहे। कारण की जर आपण पाहिलं तर मराठवाड्यातला सर्वात मोठा धरण आहे जायकवाडी धरण, त्यामध्ये आपण सध्या उभे आहोत आणि या जायकवाडी धरणामध्ये केवळ आणि केवळ 60% एवढाच पाणी साठा सध्या शिल्लक आहे। त्यामुळे आता जर मोठा पाऊस झाला नाही तर पुढे येत्या काळात मोठा भीषण दुष्काळ हा मराठवाड्यामध्ये पडू शकतो अशी परिस्थिती सध्या आहे। त्यामुळे पुढील काळामध्ये प्रशासनाला कृत्रिम पाऊस पाडण्याची वेळ येते की काय अशी देखील परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे आता मोठ्या पावसाची प्रतीक्षाच या मराठवाड्याला लागलेली आहे। अर्थात मराठवाड्याला आता मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे, त्यामुळे ही प्रतीक्षा कधी संपते बघावं लागेल। धन्यवाद सचिन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।